राज्यातले काँग्रेसचे नेते असं म्हणतायत ती आमची भूमिका नाहीये, ती आमची भूमिका नाही. बरोबर आहे, म्हणून तर तेच मी सांगतोय. मला माहिती आहे की काँग्रेसची भूमिका नाहीये आणि म्हणून त्यांना समज द्यावी. मुख्य गोष्ट हीच आहे, कुठच्याही पक्षाचे असतील त्यांना समज देणं गरजेचं आहे. याच्या अगोदर भाजपकडून वारंवार मागणी व्हायची, आता थेट काँग्रेसकडून मागणी. फोटो घ्या. आता मला वाटतं काँग्रेसने स्पष्टीकरण पण दिलं की त्यांची भूमिका नाहीये. दादा जरा पण महत्वाची गोष्ट हीच आहे की ते ज्या कोणाचे आमदार असतील त्यांनी त्यांना समज देणं गरजेचं आहे. बोलणं झालंय का तुमचं काही? पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही हीच मागणी करत आहोत की बेळगावला केंद्रशासित म्हणून जाहीर केलं पाहिजे. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. तिथे काँग्रेसची पण सरकार होती, भाजपची पण होती, पण मराठी माणसावर अन्याय काही थांबत नाही. त्यांनी समज द्यावी आणि काँग्रेसने देखील तिकडच्या स्थानिक तिकडच्या जे काही युनिट असेल, जे सत्तेत आहे, त्यांनी देखील हे अत्याचार थांबवणं हे गरजेचं, रोखणं गरजेचं. पत्रव्यवहार करताय परंतु काही उत्तर मिळत नाहीये. मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिले. नाही, महत्वाची गोष्ट हीच आहे की प्रधानमंत्री महोदयांनी बेळगावला केंद्रशासित जाहीर केलं पाहिजे. प्रधानमंत्री महोदय ऐका, तिकडे एका आमदारांनी आता भूमिका मांडलेली आहे आणि त्या आमदाराला आम्ही समज द्या ही अशी भूमिका मांडली. नक्की केलं पाहिजे. हिंदी में मैं भी यही कह रहा हूँ मैं, लेकिन आज यही हम कह रहे हैं कि आज जो संविधान का अपमान हुआ है उसके खिलाफ हम रास्ते पे है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.